तर माझ्या एका क्लायंटचं पलावाला घर होतं. हम्म. आता ते घेतलेलं त्यांनी 71 लाखाला. जेव्हा पलावाचा प्रोजेक्ट एकदम ट्रेंडिंग अमिताभ बच्चन ऍड करत होता वगैरे, तर तेव्हा ते घेतलेलं. आणि त्याच्यानंतर काय झालं, कोविड आला. ह्या सगळे प्राइजेस एवढे खाली गेले आणि क्लायंट होता येणार आहे, त्याला ते धड भाडे करू मिळेना, ते सगळाच गोंधळ, परत मेंटेनन्स जात होता. मग आम्ही ठरवलं, माझं बोलणं वगैरे झालं, हसशील तू की ही कुठली फायनान्शियल आरो इतकी मूर्ख बाई, असं 56 लाखला मी त्याला काढायला लावलं. म्हणजे 71 लाखाला घर घेतलेलं, घरातल्यांनी सगळ्यांनी शिव्या घातल्या, अगदी मूर्ख बाई आहे ही, तुला अशी काहीतरी ऍडवाइस करते. आणि आम्ही बरोबर ते करोनामध्ये त्याला एक नशिबाने ते डील मिळून गेलं आणि त्याने ते घर विकलं 56 लाखला. आम्ही ते जूनमध्ये इन्व्हेस्ट केलंय, म्हणजे करोनाच्या त्या काळात. जून म्हणजे मार्चला मार्केट पडलं. हा, 2020 म्हणजे मार्केट मार्चमध्ये पडलेलं, एप्रिलमध्ये अजून खाली गेलेलं आणि मग पिकअप व्हायला सुरू झालेलं. आता त्या पैसे जे 56 लाख आम्ही गुंतवले, आज 1,70,00,000 आहेत. आता